सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एक न्यू मराठी ब्लॉगमध्ये. आणि आपलं ब्लॉग म्हणजे आत्ता बऱ्याच दिवसाने टाकलं नव्हतं मित्रांनो, तर मग आज बऱ्याच दिवसाने आज ब्लॉग येत आहे. तर मग या ब्लॉगचं एन्जॉय घेत राहा आणि तुम्हाला सांगतो आज काय झालं. कारण आपलं म्हणजे बऱ्याच दिवसाने थोडं काम चालू होतं घरी, त्याच्यामुळं आपण काय कुठे फिरायला गेलोच नाही, त्याच्यामुळं मग आपण ब्लॉगच टाकला नाही. तर मग मित्रांनो चला, आज आपल्याला जायचं होतं परत सटाणा. तर मग चला दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. आणि आपण म्हणजे काय पिंपणेरपासून निघालो होतो. तर मग चला, आणि हे पुढे पाहू शकता मित्रांनो, हे म्हणजे शेलबारीचं डोंगर येत आहे. तर मग तुम्हाला पुढे दाखवतो. आणि इकडून म्हणजे आम्ही काय घाईघाईतच निघालो मित्रांनो. आम्हाला म्हणजे घरापासून निघायला टाईम झाला होता, म्हणजे आम्ही घरापासूनच 12 वाजेला निघालो होतो. त्याच्यामुळे जाता करता म्हणजे फारच टाईम झालं असतं, त्याच्यामुळं मग आम्ही लवकरात लवकर निघायचा प्रयत्न केला. आणि मग काय हे पाहू शकता मित्रांनो, आपण डायरेक्ट आलो इथं शेलबारीच्या डोंगराजवळ. आणि तुम्ही इकडे येत असाल म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल की इथं काय रस्ता किती खराब आहे, म्हणजे एकदमच खराब झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत नसेल तरी पण आता तुम्हाला दाखवून देतो मी. आणि पुढे चला, इकडे तर थोडं कमी खराब आहे आणि पुढे दाखवतो तुम्हाला अजून. तर मित्रांनो इकडं म्हणजे एकदम मोठमोठ्या गाड्या चालतात, त्याच्यामुळं इकडं तर रोड चांगलं बनायला पाहिजे, हायवे रोड आहे तो पण. आणि तरी पण मित्रांनो हे पाहू शकता इकडं काय खराब रोड आहे. आणि नंतर हे पाहू शकता मित्रांनो, आम्हाला हे पाहू शकता आई तिकडच्या बाजू आहे आणि मी इकडं होतो आणि भाऊ ते पुढं ते रिक्षा चालवत होते. तर मग पाहू शकता मित्रांनो. आणि नंतर मग आपण डायरेक्ट इकडं आलो ताराबाजमध्ये. तर मग मित्रांनो तुम्हाला हे थोडंसं दाखवून देतो आणि मग पुढे सांगतो मित्रांनो. तर मग चला. तर मित्रांनो हे होतं ताराबाद आणि आपल्याला जायचं आहे अजून इथून पुढं. तर मग मी तिकडे मागे काही व्हिडिओ काढले नाही शेलबारीपासून, तर डायरेक्ट इथं आल्यापर्यंत काही मागे मध्ये व्हिडिओ काढलं नाही. आणि आपण म्हणजे आत्ता डायरेक्ट ताराबादच्या पुढे निघून आलो. तर मित्रांनो तिकडचं व्हिडिओ काढलं असतं म्हणजे आपलं ब्लॉग थोडं जास्त मोठं झालं असतं, त्याच्यामुळं मी काय तिकडे व्हिडिओ काढलं नाही. आणि मग नंतर म्हणजे पाहू शकता मित्रांनो, इथं म्हणजे क्रिकेट खेळत होते. तर मग हे पाहू शकता त्यांची रिक्षा आहे इथं, आणि ही रिक्षा पण आपल्यासोबतच आली आहे मित्रांनो, म्हणजे थोड्या वेळात अगोदर झाले आहे. तर मित्रांनो पुढे आल्यावर इकडे पाहू शकता, इकडे म्हणजे एकदम चांगलाच रोड होता आणि एकदम मस्त हायवे रोड लागलं होतं, त्याच्यामुळं मग काय जोरात रिक्षा चालवत होता भाऊ पण. आणि आपण म्हणजे कुठे जात असताना आपण डायरेक्ट मोटरसायकलवरच जात होतो, पण आज यावेळेस म्हणजे रिक्षामध्ये निघालो होतो. तर मित्रांनो पाहू शकता इथं मग आपल्याला काय थोडंसं डिझेल टाकायचं होतं. तर मग काय चला आता थोडं डिझेल टाकून घेऊ, मस्त टाकी फुल करून घेऊन मग काय निघू. तर मित्रांनो नंतर आपलं काय डिझेल टाकून घेतलं 400-500 रुपयाचं आणि मग काय निघालो ना तिथून. आपल्याला काय सटाणाहून फिरायला काय एवढं डिझेल लागणार नाही, त्याच्यामुळं मग पहिलंच डिझेल अजून होतं आपल्या रिक्षामध्ये. तर आपण थोडंसं आता 400-500चं टाकून घेतलं आणि मग काय निघालो तिथून. तर पाहू शकता इथं काही पुलाजवळ थोडं खराब रोड होतं. तर मित्रांनो मग नंतर आपण डायरेक्ट आलो इथं ढोलबारगावजवळ. आणि मग मित्रांनो इथून मग काय आपल्याला आता थोडंसं 15-1 किलोमीटर राहिलं होतं. तर मग आपण काय तिथून एकदम जोरात निघालो. तर मित्रांनो पुढे आपल्या पुढे पण एक रिक्षा होती, तर ती पण काय जोराने निघाली होती. तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण तिला ओव्हरटेक करून घेतलं आणि पुढे निघून गेलो. तर मित्रांनो इथं म्हणजे काय झालं, एकदम मस्त हायवे रोड चालू आहे ना, त्याच्यामुळं मग गाडी चालवायची मज्जा येऊन जाते. तर मित्रांनो हे आहे डोलबाराच्या पुढे निघून आलो होतो आता आपण. आणि मग काही थोडंसं राहिलं होतं, तर आता दाखवतो पुढे अजून. आणि नंतर इथं पाहू शकता मित्रांनो, हे म्हणजे कशाची पाठी होती ती मला तर समजली नव्हती, पण तुम्हाला जर समजली असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि मग काही नंतर पाहू शकता मित्रांनो तिथून पण काय फास्ट निघालो होतो. तर मग नंतर आपण डायरेक्ट इथं आलो डायरेक्ट वीरगावमध्ये. तर मित्रांनो हे आहे वीरगाव. आणि वीरगावाच्या पुढे येऊन पाहू शकता मित्रांनो इथं म्हणजे काय कांदे लावायचे चालूच होते अजूनपर्यंत. तर मित्रांनो हे म्हणजे आपले तिकडचे कांदे आता तर लावले गेले आणि चांगले मस्तपैकी होऊन गेले. इकडे आत्ता लावणी चालू आहेत, तर मग केव्हा येतील, इकडचे फार लेट झाले आहेत मित्रांनो. तर मग चला आता आपल्याला म्हणजे आपण बरेच जवळ येऊन गेलो होतो सटाणाच्या. आणि नंतर मग इथं पाहू शकता मित्रांनो आपण डायरेक्ट सटाणामध्ये पोहोचून गेलो. तर मित्रांनो मी एकदम शॉर्ट भागमध्ये तुम्हाला दाखवलं, कारण आपलं ब्लॉग जास्त मोठं झालं असतं, त्याच्यामुळं मी थोडंसं शॉर्टमध्ये दाखवलं मित्रांनो. तर मग हे पाहू शकता आता आपण म्हणजे बहिणीला पण भेटायला आलो
होतो आणि आपला हा छोटू डॉन तर पाहू शकता मित्रांनो, तो तर झोपत होता गाडीमध्ये. तर मग हे पाहू शकता. आता मग काय मध्ये जातो तिथं आणि आईला इथं बहिणीकडे बसवून देतो आणि मग काय आपल्याला जायचं आहे तिकडे बाजार करायला. तर मग चला निघालो. आता मग काही बहीण आली होती ती पाहू शकता तुम्ही, आणि आईला आणि तिला तिथं बसून दिलं आणि आम्ही नंतर मग निघालो तिकडे मध्ये फिरायला. तर मित्रांनो चला मग आता दाखवतो तुम्हाला मध्ये. तर मित्रांनो ही चौफुली आहे आणि आपण तिकडून आलो होतो. आता जायचं आहे आपल्याला मध्ये फिरायला. तर मग चला दाखवतो तुम्हाला मध्ये मस्तपैकी असे काही. आणि मित्रांनो इथं पाहू शकता पहिल्याच इथं बसने तर काय ट्रॅफिक जाम करून ठेवलं होतं तिकडं, आणि इकडं पाहू शकता मित्रांनो नंतर ती बस निघाली. मग काय आपण निघालो तिथून आणि इथं पुढे पाहू शकता मित्रांनो तिकडून एक बस येत आहे आणि इथं म्हणजे बस स्टँड होतं. मग चला दाखवतो पुढे अजून. आणि मित्रांनो आपण म्हणजे फिरून घेतलं होतं बरंच आणि नंतर मग इथं आलो होतो. तर इथं पाहू शकता इथं काय बनत आहे ते स्विमिंग पूल असे जिम असं काही बरेच होते. तर मित्रांनो पाहून घ्या ते. मी तर व्हिडिओ काढत होतो त्याच्यामुळं मला काय चांगलं दिसलं नाही. आणि नंतर मग काय आपण इथं आलो शाळेवर आणि मग काय आईला घेऊन घेतलं आणि मग काय निघालो तिथून. तर मित्रांनो मग ही आहे चौफुली आणि आता मी जायचं होतं आपल्याला घराकडे. तर मग मित्रांनो आपल्याला तिथं सटाणामध्ये 4 वाजून गेलो होते आणि आपल्याला म्हणजे आत्ता एक हॉटेलमध्ये जायचं होतं. तर मित्रांनो चला आता आपण काही नाश्ता पाणी करून घेऊ. आणि दिवसभर फिरून तर कंटाळून गेलो होतो त्याच्यामुळं मग काय भूक पण लागून गेली होती. त्याच्यामुळं आपण आता मग मस्तपैकी नाश्ता करायला जाऊ. आणि मग काय इथं पाहू शकता मित्रांनो आता आलो आहेत हॉटेलमध्ये आणि आता मग काहीतरी खाऊ मस्तपैकी. आणि हे पाहू शकता मित्रांनो इथं ते आपला छोटू डॉन पाहू शकता तो सँडविच खात आहे. आणि मग काय इथं पाहू शकता मी पण सँडविच घेतलं होतं आणि त्याच्यात ती दही होती. तर मित्रांनो हे मी फर्स्ट टाईम खात होतो त्याच्यामुळं मग थोडं वेगळंच लागत होतं. तर मी तसंच कसं तरी खाऊन घेतलं, मला तर वेगळंच लागलं ते. आणि मग काय निघालो तिथून. तर आणि इकडं पुढे आल्यावर इकडं मस्त निळागार वातावरण आणि इकडं मस्त थंडीगार हवा चालू झाली, तेव्हा मग मस्त जीव करायला लागलं. इकडे पाहू शकता मित्रांनो इथं पण कांदे लावत होते आणि इकडं तिकडून येता पण मी दाखवले होते. आणि इकडं म्हणजे आत्ताच कांदे लावायचे चालूच आहेत अजून, त्याच्यामुळं मग इथं पाहू शकता मित्रांनो नंतर आपण डायरेक्ट ताराबाजमध्ये येऊन गेलो. तर मग इथं थोडंसं थांबून घेतलं आणि मग काय निघालो थोड्या वेळात. तर मित्रांनो आम्ही बरेच काय बाजार केलं होतं पण ते मागे ठेवलं होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलो नाही मित्रांनो, आणि ते इथून दिसलं पण नसतं. आणि इथं पाहू शकता मित्रांनो इथं आहे ताराबादचं बस स्टँड आणि इथून पाहू शकता मित्रांनो आपल्याला थोडं इथून अंधार पडायला लागून गेलो होतं, कारण आपल्याला इथं 6-6:30 वाजून गेले होते. त्याच्यामुळं मग आपल्याला इथंच थोडं जास्तच टाईम झाला. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो हे होतं छोटंसं ब्लॉग आणि आपण हे ब्लॉग इथंच समाप्त करतो. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.